शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनी दशरथ सावंतांचा धगधगता आदर्श घ्यावा. राजू शेट्टी. राष्ट्र सेवा दलातर्फे शेतकरी योद्धा दशरथ सावंत यांचा शेतकऱ्यांचा आसूड पुरस्काराने भव्य सन्मान. अकोले येथे मान्यवरांची मांदियाळी. आजचा शेतकरी चौबाजूने संकटात सापडला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि व्यवस्थेची उदासीनता यामुळे बळीराजा होरपळत आहे. अशा भीषण उपस्थितीत केवळ सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढे आलं पाहिजे आणि त्यासाठी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या शेतकरी योद्धा दशरथ सावंत साहेबांचा आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेवणे काळाची गरज आहे, असे परखड आणि प्रेरणादायी प्रतिपादन ज्येष्ठ शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं. आज शेतकरी हतबल झालाय, धोरणांच्या जाळ्यात अडकलाय. अशावेळी दशरथ सावंतांसारखे नेते तरुण पिढीने घडवावेत ही काळाची गरज आहे. सावंत साहेबांनी आयुष्यभर कोणत्याही पदाची पक्षाची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हाच त्यांचा खरा मानबिंदू आहे. खासदार राजू शेट्टी यांनी मत व्यक्त केलं. सावंतांचा सन्मान माननीय सुशीलाताई दादासाहेब रुवते यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. बोलताना त्या म्हणाल्या, शिक्षण, समाजसेवा आणि शेतकरी चळवळ या तिन्ही क्षेत्रात सावंत साहेबांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. या ऐतिहासिक सन्मान सोहळ्याला महाराष्ट्रातील साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. बहुजन शिक्षण संघाचे चीफ ट्रस्टी ॲडव्होकेट संघराज रूपवते, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हिरंब कुलकर्णी, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर आणि सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले, कॉम्रेड कारभारी उगले, डॉक्टर सागर भालेराव, प्राध्यापक मारा लामखडे, विठ्ठल शेवाळे, अनिकेत घुले, रोहित ढाले, सचिन काकड, MD सोनवणे, रामचन्ना आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दशरथ सावंत त्यांच्या कार्याला सलाम केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष माननीय राजा कांदळकर यांनी प्रास्ताविकातून या सोहळ्याची भूमिका आणि राष्ट्र सेवा दलाचा महात्मा फुले द्विशताब्दी वर्षातील संकल्प स्पष्ट केला. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आणि अकोले राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष प्राध्यापक महेश पाडेकर यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे शब्दसुमन आणि पुस्तक देऊन स्वागत केले व विजय पांडे, प्रवीण मालुंजकर, संतोष नवले, अमोल तडेकर, विशाल शिंदे, संपत वाडके, गणपत धुमाड, शिवाजी भोर आदी राष्ट्र सेवा दल व छत्रभारती कार्यकर्ते यांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावली. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि उगवत्या शैलीत चंद्रशेखर हासे यांनी या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच रवी मालुंजकर यांनी सर्व उपस्थितांचे, संयोजकांचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानले. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.